नमस्कार. रेसिपी टाइम 2816 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अंड्याचं ऑमलेट करायला घेऊया. त्यासाठी काय काय लागतंय बघून घेऊया. एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेऊया. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो सुद्धा चिरून घेऊया. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर चिरून घेऊया. 3-4 हिरव्यागार मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेऊया. ऑमलेट साठी लागणारी तयारी झाली आहे. चला किचन कडे वळूया. सगळ्यात आधी गॅस पेटवूया आणि गॅसवर एक पॅन ठेवूया. पॅन गरम झाला की त्यामध्ये थोडंसं तेल घालूया. पॅन मधील तेल गरम झाल्यावर त्यावरती मिरची, कढीपत्ता, चिरलेला कांदा घालून परतून घेऊया. पॅन मधील कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. आता परतलेल्या कांद्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. कांदा टोमॅटो पुन्हा परतून घेऊया. परतून झालेला आहे. आता आपण कांदा आणि टोमॅटो एक प्लेट मध्ये काढून घेऊन बाजूला ठेवूया. एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊया. त्या पाण्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घालूया. आता अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालूया. वाटीतलं लाल तिखट आणि पाण्याचं मिश्रण ढवळून घेऊया. या ठिकाणी एक महत्त्वाची टिप सांगते. अंड, लाल तिखट आणि मीठ जर आपण एकत्र ढवळलं तर त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मिठाच्या गुठळ्या होतात. त्यामुळे पाण्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घातल्यानंतरच अंड घालावं, म्हणजे ते एकत्र मिळून येतं. आता आपल्याला डबल ऑमलेट करायचं आहे. त्यामुळे आपण एक अंड फोडून घेऊया. अजून एक अंड घेऊया फोडून. मग दोन्ही अंडी चमच्याने चांगली फेटून घेऊया. फेटलेल्या अंड्यामध्ये मगाशी कांदा टोमॅटोचं जे मिश्रण केलं होतं की नाही, ते सगळं घालून एकजीव करूया. आता एकजीव केलेले अंड तापलेल्या पॅन मध्ये तेल घालून त्या तेलावरती सगळीकडे पसरून घालूया. पसरून घातलेलं अंड मध्ये मध्ये न ढवळता तसंच शिजू देऊया. अंड शिजलं आहे किंवा नाही हे बघण्यासाठी उलटाण्याचा वापर करून ढवळू नका. या ठिकाणी तुम्ही फक्त पॅन हलवू शकता. आता आपलं अंड्याचं ऑमलेट तयार झालेलं आहे. पॅन मधील अंड्याच्या ऑमलेटला एका साइडने पलटी मारून घेऊया. दुसऱ्या बाजूने सुद्धा अंड्याचं ऑमलेट शेकून घेऊया. त्याला मधोमध फोल्ड करून घेऊया. दोन्ही बाजूने अंड्याचं ऑमलेट चांगलं शेकून घेऊया. खमंग असं अंड्याचं ऑमलेट तयार आहे. तयार झालेलं ऑमलेट आता आपण एका प्लेट मध्ये काढून सर्व करूया. आणि त्याच्याबरोबर ब्रेड सुद्धा सर्व करूया. अशा पद्धतीने आज आपण अंड्याचं ऑमलेट तयार केलं आहे. तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि मला कळवा.